माननीय अध्यक्ष महोदय, मी डॉक्टर ज्योती गायकवाड महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होऊन माझे मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले आणि या सभागृहाचे मनपूर्वक आभार मानते। या सभागृहाची प्रथमतः निवडून आलेली सदस्य म्हणून कोणत्याही व्यत्ययाशिवाय मला माझे विचार मांडण्याची पुरेपूर संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवून भाषणाची सुरुवात करते। इथे जर बघितलं तर सत्ताधारी पक्षामध्ये 20 बहिणी आहेत आणि विरोधी पक्षामध्ये मी फक्त एकच बहीण आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण मला समजावी आणि माझ्यावर प्रेम करावं आणि सन्मान मिळावा आणि माझे काही शब्द आहेत ते ऐकून घ्यावे ही विनंती करते। आणि ती पण निवडणुकीच्या आधीची लाडकी बहीण, निवडणुकीच्या नंतरची नाही, कारण त्यानंतर अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत, तशी नको आहे। मला इथे खेदाने सांगावे लागत आहे की महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाकडे सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्याची एक संधी म्हणून पाहिले। अध्यक्ष महोदय, आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महामहिम राज्यपालांनी म्हटलं की या राज्यातील जनतेची सेवा करताना अनेक महान नेते व समाजसुधारक यांच्या आदर्शाचे सदैव पालन करून सरकार शासन करेल, पण हे 100% खोटे आहे। महाराष्ट्रातील जनतेची आणि महामहिम राज्यपालांची साफ दिशाभूल झाली आहे। हे सरकार जनतेचे नाही तर फक्त एका व्यक्तीचे म्हणजे अदानीचे काम करत आहे, हे मी पुराव्यासकट मांडणार आहे आणि हे करताना मला तुमचे संरक्षण मिळेल अशी आशा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने एक तुगलकी GR काढला। त्याची एक प्रत मी आपल्यालाही पाठवत आहे। त्यावेळी हा विभाग भाजपाकडे होता आणि अतुल सावे साहेब या विभागाचे मंत्री होते। अध्यक्ष महोदय, हा GR वाचा। या GR मधून अदानी विरुद्ध एकजुटीने लढणाऱ्या म्हणजे धारावीकरांना अक्षरशः धमकावण्याचा प्रयत्न झाला, असं म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही। एखाद्या बिल्डरची जेव्हा नजर लोकवस्तीवर पडते आणि तिथल्या विविध यंत्रणा हाताशी धरून कसं दहशतीचं वातावरण तयार होतं हे अनेकदा आपण चित्रपटात पाहिलंय, पण ही अशी परिस्थिती माझ्या धारावीच्या लोकांनी अनुभवली आहे, म्हणजे धारावीच्या परिवाराने अनुभवलेली आहे। कधी निवृत्त पोलीस अधिकारी, कधी एन्काउंटर स्पेशालिस्ट यांच्या माध्यमातून लोकांना घाबरण्याचा प्रयत्न केला, तर कधी कुविख्यात गुंडांच्या नावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु आता हद्दच झाली आहे। खुद्द शासनाने संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत लोकांना धमकावण्याचा फरमान काढला आहे, ते येथे मी नमूद करू इच्छिते। आपल्या एका मित्रा व्यावसायिकाच्या स्वार्थासाठी हे सरकार लोकांचे संविधानिक हक्क मारून घेत आहे, यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय। धारावीकरांचा विरोध जुगारून आणि लोकभावनेविरोधात जाऊन सध्या अदानी प्रणित धारावी पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड या SPV कडून पात्रता सर्वेक्षण केले जात आहे। या सर्वेक्षणाला धारावीकरांनी वारंवार नाकारत असताना या तुगलकी GRच्या माध्यमातून सरकार हे लोक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे। GR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपल्याला वाचून दाखवते। यात अशी तरतूद आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे धारावी अधिसूचित क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे सर्व निष्कर्ष अंतिम असतील व सर्वांना बंधनकारक असतील आणि त्यात पुढे असेही नमूद केले आहे की सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या किंवा विरोधात आवाज उठवणाऱ्या धारावीकरांना कुठल्याही सुनवाईशिवाय कुठलेही कारण न देता प्रकल्पातून जबरदस्तीने बेदखल केले जाईल आणि त्यांची झोपडी कधीही निष्कासित करता येईल। अध्यक्ष महोदय, या आधीच्या सर्व योजनांमध्ये नियोजन आणि अंमलबजावणी या सर्व स्टेजेसमध्ये लोकांशी संवाद साधण्याची आणि विचार विनिमय करण्याची प्रक्रिया होती, जी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की संवाद साधणं हे खूप आवश्यक आहे। आणि स्लम आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या इतर सर्व योजनांमध्येही आज ही प्रक्रिया राबवली जाते। या सर्वांमध्ये तक्रार निवारणची स्वतंत्र यंत्रणा आहे, परंतु या प्रकल्पात अदानीच्या SPVच्या निर्मितीनंतर ही लोकसहभागाची प्रक्रिया एका झटक्यात मिटवली गेली। SPV आणि DRPच्या CEOला अमर्याद अधिकार दिले आहेत, असं का? हा GR एवढ्यावरच थांबत नाही, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही। यात झोपड्यांची पडताळणी आणि सर्वेक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण आणि सर्वंकष अधिकार धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्यात आले आहेत। यात असे नमूद केले आहे की त्यांनी घेतलेले निर्णय अंतिम पण बंधनकारक राहतील, त्याला चॅलेंज करता येणार नाही। म्हणजे अदानीच्या SPV आणि DRPच्या CEOने घेतलेले निर्णय सर्वांना बंधनकारक राहतील। याचाच अर्थ असा की गृहनिर्माण विभागाचे मंत्री, माननीय मुख्यमंत्री किंवा आपण सुद्धा याला चॅलेंज करू शकत नाही। एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत केलेल्या गोष्टीविरुद्ध खटलाही चालवता येणार नाही, कुठलीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही। म्हणजे जज, ज्युरी, एक्झिक्युशनर या सगळ्या भूमिकेत अदानीची माणसं आणि DRPचे CEO आहेत, हे किती भयानक आहे। आता मी हे प्रश्न एक धारावीकर म्हणून, धारावीचे आमदार म्हणून आपल्याला मार्फत मुख्यमंत्री महोदय व सरकारला विचारू इच्छिते। कोणतीही सुनावणी किंवा पब्लिक हिअरिंग न देता GR मार्फत सरकार कोणत्या
कोणाला भाड्याची घर देणार, कोणाला नाही, कोण अपात्र होणार, काय नियम असणार एक हाती ठरवत आहे. या GR ची भाषा जरी पाहिली तर सरकार बापू पठारे अदानी जणू माझ्या धारावीकडनं मोठे उपकार करत आहे आणि त्यांनी जे हे बिनशर्त स्वीकारलं लागेल आहे हे अन्य नाही. जर आंदोलन जन आंदोलन असो की पवित्र सभागृहाचे व्यासपीठ असो किंवा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असो, धारावीकरांनी वारंवार स्पष्ट केले आहे की सरकारला असलेलं मॉडेल धारावीकरण नको आहे. अदानीच्या SPV मार्फत लोकभावनेविरुद्ध केले जाणारं सर्वेक्षण आम्हाला मान्य नाही. पण हे सरकार अदानीच्या एवढे बद्ध आहे की जनतेचा महामहिम राज्यपाल यांच्या परत पोहोचत नाहीये. अभिभाषणावरील माझं मत मी एवढंच म्हणेन, शेवटी मी एकच म्हणेन, हे फक्त ऐकून घ्या. न्यायासाठी लढू, सत्यासाठी लढू, हक्कासाठी स्वामी प्रवीण ही शिकवण रयतेच्या राजाची, ही शिकवण महामानवाची. जय हिंद.